गाईज आता आम्ही मॅगडीला आलेलो, त्यांना तरी विचारणार होतो जेवायला काय बर्गरच्या नावाने काय माहिती काय दिलेलं आहे. काय हे वडापाव ही गाडी बघतोय ती आमदार खासदार मंत्री, कारण की ये इसमें डाल रस्सी में बांधना. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग नंबर 76. आता आम्ही आलो आहे मॅगडी, काहीतरी खायला बघू काय काय आहे ते. गाडी आम्ही पार्क इथे केलेली आहे, चला मला दाखवलं. तर गाईज आता आम्ही मॅगडीला आलेलो, त्यांना तरी विचारणार होतो जेवायला काय का नाईबात वगैरे जेवायला काय मग तीन सरप्राईज बर्गर मागवले आणि कोक आणि फ्राईड काय फ्रेंच फ्राईज. आज गाईज कॉलेजला पण गेलेलो काय आज तपासूनच डायरेक्ट पुढे अपडेट भेटत. ते बर्गरच्या नावाने काय माहिती काय दिलेलं आहे. काय हे वडापाव चिकन बर्गर चिकन सरप्राईज बर्गर मागवलेलं आहे. गाईज जरा पण वर्थ इट नव्हतं मॅगडीमध्ये जायचं. ह्याच्यामध्ये अर्धी तर बर्फच टाकलेली आहे आणि ते काय सरप्राईज बर्गर त्या नावाने तो वडापावच दिलेला मला. त्यापेक्षा 300 रुपयामध्ये पोट भरून जेवलो असतो आम्ही. ठीक आहे, याच्यामध्ये पण स्ट्रॉनिटी येत नाही. आता आपण आलेलो दारूवाला कंपाऊंडमध्ये डिश अँकल घ्यायला. आपलं काम होतं, हे आपण घेतलेलं आहे. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं आहे, हे मोठं छोटं. मंडळी आता मी आलेलो प्रदेश कार्यालयात. जी गाडी बघतोय ती आमदार खासदार मंत्री, कारण की आज प्रदेश कार्यालयात रवींद्र चव्हाण साहेब आलेले आहेत. पण आता आम्ही तिथे चाललेलो आहे, तर लय गर्दी. आता इथे पप्पानी जागा केलेली आहे गाडी पार्किंगसाठी. गाड्यांची गर्दी बघा किती आहे. हे तरी काहीच नाही, त्या साईडला पार्किंग आहे, त्या साईडला अजून गर्दी आहे. काय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. सगळ्याच आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही इथून निघालो. या ड्रायव्हर काय माहित कुठेतरी गेलेला आहे, तिकडे जेवतोय. मंडळी आता मी आलेलो दुकानात हे डेंजर पट्टी घ्यायला. 120 लागले. आम्ही आता शेडूंगला पोचलेलो, तर काहीतरी खायचं मन केलं, तर आता आम्ही आलो इथे बेकरीमध्ये. काय खाऊ? आपला काहीतरी टाइमपास म्हणून कॅडबरी घेतली.
पाणीपुरी गरम झाली तर थंड करायची टेक्निक. उभं करायचं म्हटलं ना तरी राहू शकतो तो. जगात राहील तो कुठपर्यंत गेला बघ. काम चालू आहे ना. तो उंच किती उडू शकतो? ये इसमें डाल. रस्सी में बांधना. वो होल में पत्थर डाल. अरे बापरे, ऐकतं नाही हे. तर गाईज आता वाजलेत 7:30. मी अजून साईटवरच आहे, अजून काम चालू होतं. तर आता आम्ही जाऊ घरी, कारण की लेट पण झालेलं आहे. चला आता आपण निघू. फोर व्हीलर चालवली असते आता, पण खड्डे वगैरे पण आहेत ना, याच्यात चुकून खड्ड्यामध्ये टाकीन म्हणून आत्ता नाही चालवत आहे, उजेडामध्येच चालवीन. काका आता इथे उतरले. आता इथून मी घेणार गाडी. मी चालवतोय म्हणा. गाईज आता असं मी जस्ट घरी आलो आहे, तर काही जास्त दाखवायला नव्हतं म्हणून आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब. मी भेटतो तुम्हाला उद्या.